निवडणुकीत मोठमोठी आश्वासने दिली गेली, जनतेने विश्वास ठेवला, मत दिलं. पण आता निवडून येऊन 3 महिने पूर्ण झाले. मग प्रश्न एकच, प्रभाग क्रमांक 20 मध्ये नेमकं बदललं काय? रस्ते, पाणी, गटर, स्वच्छता, आरोग्य कुठंपर्यंत पोचले काम? आणि सर्वात महत्वाचं, जनतेला दिलेला शब्द पाळलाय का? आज लोकमान्य न्यूज कोल्हापूरच्या माध्यमातून नगरसेवक अभिजित खतकर यांच्यासमोर जनतेचे थेट प्रश्न आपण ठेवणार आहोत. ही फक्त मुलाखत नाही, हा आहे जनतेसमोरचा लेखाजोखा. लोकमान्य न्यूज कोल्हापूरमधून प्रत्यक्षात अभिजित खतकर यांचा जनतेसमोर लेखाजोखा ठेवण्याचा प्रयत्न करतोय. साहेब नमस्ते. आज नगरसेवक म्हणून तुम्हाला 3 महिने पूर्ण झाले आणि आज आपण तुम्ही जे 3 महिन्यामध्ये जे काही काम केलं त्याचा लेखाजोखा आपण जनतेला देण्याचा प्रयत्न करतोय. बरं. तर माझा थेट पहिला असा प्रश्न आहे की निवडणुकीच्या वेळी आपण अनेक आश्वासनं दिली आणि आज 3 महिन्यानंतर स्वतःला तुम्ही किती मार्क द्याल? सांगायचं झालं तर आज निवडणूक झाल्यापासून 3 महिन्यानंतर खरोखर तुमच्या चॅनलला अभिनंदन करावं वाटते, कारण आभारी मानावं वाटतं. का तर ही संकल्पना तुमची आमच्यासाठी आणि जनतेसाठी सुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन, निवडणुकीचा 3 महिन्यानंतर तुम्ही काय केला आणि हे दाखवणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा नगरसेवकांना जनतेसाठी सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर निवडणुकीच्या वेळेला आम्ही अनेक आश्वासनं महायुतीच्या माध्यमातून दिली होती. जे जे शहरात ते उपनगरात ही अशी भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो. आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की निवडणुकीच्या वेळेला आमचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून 5 कोटी रुपये विकास निधी या प्रभाग क्रमांक 20 मध्ये मी मंजूर करून घेतला होता. त्याची कामे सुरू झालेली आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर खामकूर एक टोक धनगरवाड्याचं म्हणजे इंगवले नगर आणि दुसरं टोक कळंबा असा मोठा असणारा हा प्रभाग क्रमांक, भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा हा प्रभाग, आणि या प्रभागामध्ये 5 कोटी रुपये निधी सुरुवातीच्या काळामध्ये मंजूर केल्यानंतर आता कामं सुरू झालेले आहेत. खामकर गुरुजी वसाहत असेल, जीवबानाना 1 ते 11 गल्ल्या असतील, रुक्मिणी महादेव नगर असेल, मराठा कॉलनी असेल, बापुराव नगर मेन रोड असेल, दादू चोगले नगर मधील असतील, असे महाराष्ट्र नगर मध्ये रोड असतील, बापुराव नगर मधील पाईपलाईन असेल, जनाई दत्तनगर मधील पाण्याची पाईपलाईन असेल, असे अनेक रोड या 5 कोटीच्या निधीमधून येणाऱ्या काळामध्ये झालेले तुम्हाला दिसतील. निवडणुकीच्या कालावधीमध्ये लोकांना तुम्ही सहज वेळ देत होता. आता नगरसेवक झाल्यानंतर लोकांना तितका वेळ देता का तुम्ही? नक्कीच. जसं निवडणुकीच्या आधी जनतेसमोर मी आपला अभि हक्काचा अभि ही टॅगलाईन घेऊन मी सर्वांच्या पर्यंत पोहोचत होतो, तीच टॅगलाईन घेऊन मी सुद्धा आता सुद्धा जनतेसाठी पहिल्यांदा काय असायचं, पहिल्यांदा विनंती करायला लागायची महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना. आता स्वतः नगरसेवक झाल्यामुळे विनंती नाही, तर आता अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की बाबा हे काम झालं पाहिजे, एवढ्या वेळेत झालं पाहिजे. हा अधिकार या निमित्तानं या नगरसेवकाच्या पदामुळे आला. आता महापालिकेमध्ये तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदाच तुम्ही नगरसेवक म्हणून जाताय, मग त्यामुळे काही अडचणी येतात का? प्रशासन तुम्हाला मदत करतं की नाही करत? नाही, अडचण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला नाही वाटत कुठं आतापर्यंत आली. कारण की गेली 20 वर्ष या समाजकारणात राजकारणात वावरत असल्यामुळे कुठलीही अडचण महापालिकेच्या अधिकारी असतील कर्मचाऱ्यांच्याकडून कधीही आली नाही. सगळीजण म्हणजे खांद्याला खांदा लावून, जसं जनता खांद्याला खांदा लावून काम, जनतेच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो, त्याच पद्धतीनं अधिकारी सुद्धा आमच्या खांद्याला खांदा काम करत असतात. हे या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्वच्छता आणि कचऱ्याचा प्रश्न अजूनही चर्चेत आहे. यासाठी कोणती मोठी मोहीम तुम्ही राबवणार आहात का? नक्कीच. प्रभाग क्रमांक 20 हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे आणि या प्रभागामध्ये उपनगराचं कोल्हापूर शहराचं शेवटचं टोक म्हणून या प्रभागाकडे पाहिलं जातं.
आणि कचऱ्याची समस्या नक्कीच फार इथून मागं 3 महिन्याच्या मागं फार मोठी होती. पण आम्ही निवडून आल्यापासून अनेक वेगवेगळे उपक्रम, तुम्हाला सांगायचं झालं तर दर बुधवारी, आठवड्याच्या दर बुधवारी आम्ही या 5 प्रभागातील, हा 5 प्रभागांचा एक वॉर्ड, 5 वॉर्डांचा एक प्रभाग झालेला आहे. आणि या 5 वॉर्डातील कर्मचारी घेऊन आम्ही दर बुधवारी एक प्रभाग स्वच्छता मोहीम अशी आम्ही नवीन संकल्पना या निमित्ताने नगरसेवक झाल्यानंतर राबवत आहोत. आणि त्यामुळं एका प्रभागात 100 कर्मचारी त्या दिवशी काम करतात. आणि म्हणजे सुरुवात चांगली आहे आणि नक्कीच चांगलं होणार अशी आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून कर्मचारी, येणाऱ्या ह्या 8-10 दिवसामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल अशी महापालिका आयुक्त असेल, सर्व आरोग्य विभागाची टीम असेल, यांच्याबरोबर आमची मीटिंग झालेली आहे. त्या निमित्तानं वेगवेगळ्या यंत्रणा, नगरसेवक व्हायच्या आधी यंत्रणा तोकडी होती, आता नगरसेवक झाल्यानंतर सगळ्या यंत्रणा मिळत आहेत. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये स्वच्छता या प्रभाग क्रमांक 20 मध्ये नक्कीच तुम्हाला बदल झालेला दिसेल. आता यालाच लागून असा प्रश्न आहे की सातत्यानं आपण म्हणतोय की उपनगर हा मोठा प्रभाग आहे, मोठा प्रभाग आहे, परंतु तशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन लावलं तर लोकांच्या अपेक्षा पण मोठ्या आहेत. मग आपण प्रभाग मोठा आहे म्हणून आपली जबाबदारी टाळणं हा काय भाग येत नाही. त्यालाच लागून माझा हा प्रश्न असा आहे की आपण हद्दवाढ करायची म्हणतोय, आणि हद्दवाढीला लागून काही जी लोक आहेत त्यांचा विरोध हा प्रामुख्याने त्यासाठीच आहे की उपनगरामध्ये जर सुविधा मिळत नसतील तर मला कशाला कोल्हापूरमध्ये घेत आहे, असं हद्दवाढीतली जी काही ग्रामपंचायत वगैरे आहे त्यांचा आपल्याला प्रकर्षानं विरोध जाणवतोय. उपनगराच्या अविकसित भागाचे नगरसेवक आहात, त्याचा सगळा बोजबारा तुमच्यावर पडू शकतो. म्हणून तुम्ही विशेष असं काय करू शकताय, कारण आता निव्वळ महानगरपालिकेचे कर्मचारी सोबतीला घेऊन हा विकास आहे किंवा हा कचरा, पाणी, गटर हे तितकंसं पुढे जाईल याच्याविषयी शंका बाळगतो. जनतेनं किंवा शेजारी असणाऱ्या आमच्या ग्रामीण भागानं, तुम्ही म्हणताय त्यात काय खोटं नाही, पण सांगायचं झालं तर आम्हाला नगरसेवक या पद मिळून आम्हाला 3 महिने झाले. या प्रभागाला गेली 20-25 वर्ष स्थानिक नगरसेवक नाही, त्यामुळे हा प्रभाग वंचित होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट ह्याच प्रभागामध्ये होणार, कारण की शहरासारख्या ठिकाणी सर्व जागा उपलब्ध नाहीत. पण येणाऱ्या काळामध्ये हाच प्रभाग, वेगवेगळे अपार्टमेंट असतील, बंगलो असतील, हाच प्रभाग डेव्हलपमेंटचा प्रभाग आहे. त्यामुळं जशा जशा कॉलन्या वाढतील तसं तसं तुम्हाला ते अविकसित वाटेल, पण जुन्या कॉलन्या आम्ही आता डेव्हलप करायला हाती घेतलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रभाग तुम्हाला डेव्हलप झालेला दिसेल. आणि तुम्ही म्हणताय की अनेक ग्रामीण लोक ह्या प्रभागाकडे बघितले आपल्या या शहरामध्ये येणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक अजून साहेब आम्हाला 3 महिने झालेले आहेत, नक्कीच बदल झालेला तुम्हाला दिसेल. या आपल्या निमित्ताने या जनतेला सांगू इच्छितो, कारण की या प्रभागामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून जे जे शहरात ते उपनगरात आणण्यासाठी आम्ही महायुतीचे 4ही नगरसेवक पूर्ण ताकदीनं आणि शक्तीनं काम करत आहोत. या प्रभागामध्ये 30 बेडचा दवाखाना मंजूर केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये डायलिसिस सेंटर सुद्धा मंजूर झालेलं आहे, ती सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन होईल. अनेक रस्ते, अनेक नवनवीन बाग बगीचा त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जसं जसं शहरात आहे तसं या उपनगरामध्ये झालेलं दिसेल. त्यामुळं शेजारी असणाऱ्या गावांना या प्रभागाकडे बघून आपल्याला खरोखर शहरात जावं अशी नक्कीच वाटेल. आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो. 3 महिन्यात आपण केलेल्या कामावर आपण समाधानी आहात का, किंवा अजून काही करायचं बरंच बाकी आहे असं तुम्हाला वाटतं? 3 महिन्यामध्ये समाधानी होणं किंवा असमाधानी होणं अजून त्यासाठी वेळ आहे, कारण की या प्रभागामध्ये तुम्हाला जसं सांगितलं तसं अजून महापालिकेची यंत्रणा जशी पाहिजे तशी सक्षम नाही, आणि ती सक्षम करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या महापालिकेच्या वतीनं किंवा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक 20 मध्ये या प्रभागामध्ये जी जी लागल ती यंत्रणा, जेवढा लागल तेवढा निधी आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये नक्कीच बदल झालेला दिसेल, हे आपल्या माध्यमातून मला या जनतेला सांगावंसं वाटतं. आता प्रामुख्यानं या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही असं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणतं असं टार्गेट ठेवलंय
की ते जनतेसाठी तुम्ही 100% पूर्ण कराल? अ, या प्रभागामध्ये आम्ही टार्गेट ठेवलंय तर जे जे शहरात ते उपनगरात हे आमचं टार्गेट आहे. या प्रभागामध्ये शहरात जे दवाखाने आहेत ते उपनगरात सुद्धा आमच्या या प्रभागामध्ये दवाखाने होतील अशी खात्रीने हमी आपल्या माध्यमातून मी देतो. आपल्या प्रभागामध्ये आम्ही अग्निशामक केंद्र नवीन करत आहोत. यासाठी पालकमंत्री आरोग्यमंत्री यांच्याकडून महापालिकेला प्रस्ताव गेलेला आहे. तो सुद्धा नवीन आम्ही प्रस्ताव या ठिकाणी मंजूर होईल. त्याच पद्धतीनं या प्रभागामध्ये अनेक रस्ते गेली 20-25 वर्ष झालेले नाही. ते येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकाळात किंवा या वर्षा 2 वर्षात एकही रस्ता न झालेला तुम्हाला दिसणार नाही. सगळे रस्ते झालेले दिसतील, गटारी झालेले दिसतील, या प्रभागामध्ये ओपन स्पेस डेव्हलपमेंट झालेले दिसतील, या प्रभागामध्ये क्रीडांगणे झालेले दिसतील. असे अनेक प्रश्न आमच्या कालावधीत किंवा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पूर्ण करायची जबाबदारीने आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला देतो. तर हे होते प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक आणि धडाडीचे हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व अभिजित खतकर. त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की भविष्यात उपनगरामधील सगळ्या सुविधा, त्यातमध्ये प्रामुख्यानं कचरा, पाणी, आरोग्य आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे जे शहरामध्ये ते उपनगरामध्ये, आणि ते व्हावं आणि सर्व जनता उपनगरातील आनंदित राहावी हीच अपेक्षा करून थांबतो.